नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत पुण्यातील हडपसर येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई इथे आलेल्या आहे. बघितलं ना, इथे आल्याला जो काय उत्साह होता, ज्या काय सगळ्या नाच करत होत्या, हा 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 क्या बात आहे. हा जो उत्साह आहे ना, तो कमालीचा असतो. म्हणजे या सगळ्या ताईंना जेव्हा कळतं ना की आपल्या शहरामध्ये 16 सख्यांचा का कार्यक्रम येतोय, तेव्हा त्यांच्यामध्ये जो काय उत्साह संचारतो ना, हा उत्साह आहे ना, हा उत्साह मला सुद्धा त्यांच्याबरोबर गप्पा करायला, त्यांच्याशी खेळायला, त्यांच्याबरोबर छान धमाल मजा मस्ती करायला ना, हा उत्साह खूप ऊर्जा देत असतो. त्यामुळे मला सुद्धा खूप मस्त वाटतं, धमाल येते. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपला धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हा 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 हो 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 खेळ खेळणार आहोत आपण, खेळ खेळणार आहोत, कारण त्यातूनच होत असते हुकमाची राणी. खेळ खेळून जी शेवटची विजेती असते ना, ती विराजमान होणार आहे त्या मानाच्या खुर्चीवरती, कारण तीच असणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. किंवा बघूया कोण होते हुकमाची राणी. चला तर मग लवकर खेळायला सुरुवात करूया. हसली ती फसली हे, हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. खेळाचं नाव काय? हा, हसली ती फसली. आजी तू करून दाखव आई. हसली ती फसली, हसली ती फसली, हसली ती फसली. हसली ती फसली, हसली ती फसली, ये बात. हसली ती फसली. हा, आता माझ्याबरोबर सगळ्यांनी करायचंय. हा, 1 2 3. हसली ती फसली हे, हसली ती फसली हे, हसली ती फसली. मग सगळ्यांना नाव कळलेलं आहे खेळाचं. खेळ असा आहे, हा संगीत सुरू होणार, त्या संगीतावरती सगळ्या ताईंनी नृत्य सादर करायचंय जागेवरतीच. हा, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय, पण ती पोझिशन तुमच्या डान्सची एक स्टेप असली पाहिजे. असं सरळ उभं राहायचं नाही. स्टॅच्यू म्हटल्यानंतर नजर खाली ठेवायची नाही, सरळ किंवा वरती. जी ताई हसेल, जी ताई हलेल, जी ताई पापड्या मिचकवेल, ती ताई बाद. अशा 5 ताई बाद होणार आहे. कळलं तुम्हाला? आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. अरे बापरे, हा म्युझिक द्या, लवकर म्युझिक द्या. हा, वर कोण येते? हा, कोणी नाही. हल्ली तो ताई, हल्ली आणि फसली ताई बसू शकते तिथं. ताई तुझी नजर खाली आहे, तू बाद झालेली आहेस, तू समोर बसू शकतेस. ताई बाद झालेली आहे, बसू शकते. ओके. हा, आमच्या बाकीच्या पुतळ्यांना हलवू नका. हा, 1 मिनिट. हे काय आहे ताई? हे हॅशटॅग. हॅशटॅग का? हॅशटॅग का? कडवं होतं ते. अच्छा, कडव्यामध्ये होतं ते हॅशटॅग म्हणून असं आहे. हा, पण तू हसलीस का? तू बाद झालीस, तू बसू शकतेस. ताई डोळे हलवलेलीस. नाही नाही म्हणते. अरे नाही नाही, कशाला म्हणालीस तू? ताई तू बाद झालेलीस, तू समोर बसू शकते. ताई ताई तू बसू शकतेस. ती स्टेप असायला पाहिजे होती. ओके, हरकत नाही. 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेल्यात आपल्या या पुढच्या खेळ. 5 ताई गेलेल्या आहेत पुढच्या खेळ आणि 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या. अरे हला, 5 तुम्ही गेलेले आहेत पुढच्या खेळामध्ये. या 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आणि पहिल्या खेळातून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. गप्पे
माझाच पहिला कप आहे. नाव काय? ए गप आहे, पहिलाच माझा कप आहे. ए गप, हा कप माझाच आहे. खेळाचं नावच बदलून टाकले, सगळा रिदमच बदलला. हा मी म्हणतो तसं बोल. ए गप्पे माझाच पहिला कप आहे. हा हे गप आहे, हा कप माझाच. ए ए गप्पे गप आहे, माझाच पहिला माझाच पहिला कप आहे. कप आहे. रेडी खणखणीत का? हा रेडी. ए गप्पे माझाच पहिला कप आहे. बरं ए गप्पे म्हणताना कोण आणलं होतं डोळ्यासमोर? तुम्हाला. आणि एक हा आणि त्याच्यावरची ताई. हा रेडी लवकर. ए गप्पे माझाच पहिला कप आहे. माझा माहिती दे. हा क्या बात आहे का? जोरदार टाळ्या होऊ जाऊ देत. आणि आता सुरू करूया आपल्या खेळाला. बरं खेळ असा आहे, खेळाचं नाव सगळ्यांना कळलेलं आहे. हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या हातामध्ये पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे, व्यवस्थित बॅलन्स करायचा आहे, हात काढायचा आहे. आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर जी सफेद लाईन आहे ना, सफेद रेषा, ती पार करायची. पण पार करून पुन्हा यायचं नाही. आता नियम आणि अटी अशा आहेत की 1 2 3 म्हटल्यानंतर कप डोक्यावरती ठेवल्यानंतर तुम्ही तिथे जाताना ती लाईन पार करताना कपाला हात लावायचा नाही. कपाला हात लावला तर तुम्ही बाद. आणि कप जर पडला खाली तर तसाच उचलायचा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. ठीक आहे, कळलं? हा ओके, चला तर मग सुरू करूया. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. शाबाशा. व्हेरी गुड. बाद पडला, खाली पडलाय. हा व्हेरी गुड. शाबाश शाबाश, मस्त. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या होत आहेत. जोरदार टाळ्या. ओके कप. हा ओके. हा पण लोक ताई एक राहिली आहे. काही बाजू. हा एक राहिलेली आहे. हा शेवटची. हा व्हेरी गुड. मस्त. हा शाबाश. व्यवस्थित बॅलन्स. या 5 जोरदार टाळ्या. अरे क्या बात है. आधी ह्या ज्या दोन्ही ताई आपल्या ह्या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहेत, तर या दोन्ही ताईंबरोबर आपण जर आता गप्पा करणार आहोत, त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांच्याबरोबर त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये सुद्धा आपण जाणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बोलूया ह्या ताई सोबत. संगीता ताई, माहेर कुठलं? आळंदी मातोबाची. आणि सासर? फुरसंगी. हो. कधी बघितलं भाऊजींना पहिल्यांदा? नाही, साखरपुड्याला म्हणजे बघायला तेव्हाच. बघायला आले होते तेव्हा? हो. कोण आलेले त्यांच्याबरोबर? सासू सासरे. पहिल्यांदा जेव्हा बघायला आलो तेव्हा? पहिल्यांदा काय झालं, ज्यावेळेस मला बघायला आलत्या ना माझा सासरा आणि नवरा, परत ते त्यांच्या नंदाचा नवरा, तर मला वाटलं हाच नवर देवे. कोण? म्हणजे ते नंदवा. अच्छा. मी आईला म्हणलं, आई किती जाड आहे ग, माझ्यापेक्षा भरपूर तब्येत ना. मी आई किती जाड आहे ग. आई म्हणली, अगं गप, खात्या घावानीची असली की अशीच लोक असतात. नंतर मग 2-4 दिवसांनी कळलं की नाही, तो नाही शेजारचं होतं. मग जेव्हा हे कळलं की ते शेजारचे होते, तेच आहेत आपले. अहो, तेव्हा कसं वाटलं? काय तेव्हा कसं वाटलं? बरं, जायचं समजून. छान आहे, म्हणजे व्यवस्थित. हरकत नाही, छान आहेत. म्हणजे भाऊजी अगदी व्यवस्थित आहेत स्वभावाला वगैरे. मला वाटतं घरात तू त्यांना बोलूच देत नसशील, है ना? असं काही नाही, पण कारण तुझा स्वभाव बोलका आहे ना खूप. अगदी मला बोलायला आवडतं. असं रागेष्ट स्वभावाची लोक, म्हणजे नाही का, असं कशी तरी खूप छान माणसाने कसं एकदाच जीवनात यायचं, हसून खेळून व्यवस्थित सगळं. म्हणजे असं नाही का, किती जरी आपल्याला दडपण आलं किंवा किती जरी टेन्शन आलं ना, तरी हसून खेळून घालवायचं. हे काय जन्म आपल्याला परत नाहीये. आता खेळायला पण काय करायला बोलवलं तरी येत नाही काय. अरे आपण हाच एन्जॉय करायचा असतो, हेच तर आपलं जीवन आहे ना, हेच तर जगायचं असतो. ते उगीच हिचं तिचं हे करण्यापेक्षा खेळा, आनंदाने खेळा, इकडे तिकडे जा, माणसात जा, बोला चाला, तरच जीवन आहे. काही नाही व्यर्थ आहे. जाता की काही घेऊन जाणार नाहीये.
जसं जन्माला आलो ना तसंच जाणार आहे. त्यासाठी ना हसून खेळून मस्त एन्जॉय. तर एक सांगायचं मला की आपण जे स्वामींना मागतो ना ते आपल्याला भेटतंच. आता तुम्हाला सांगते, जेव्हा मला गाठ आली ना स्वामी मला स्वामी राया मला अशी गाठ आली तर काय करावं, डॉक्टरला गेलं की पैसे घालवायला लागतात. त्यापेक्षा तुमच्या इथं येऊन जर मी तुमची सेवा केली, प्रसाद आणला तर डॉक्टर देण्यापेक्षा हे तुमचंच आहे ना, मग त्यापेक्षा आहे ना मग मला आहे ना तेव्हा आहे ना एवढा गुण आला की अक्षरशः गाठच गाठ झाली. कुणाला खरं वाटेल का, पण आजच्यातील गाठ एकही नाही. बरं मला सांग, माहेरची काय अशी एखादी आठवण? आठवण म्हणजे काही नाही, आम्ही शाळेत जातो की मी पेरू चोर, कुठे सीताफळ चोर, ऊस चोर. आणि मग एकदा असंच आम्ही 10वीची परीक्षा आली होती जवळ, जाता जाता आमच्या तिकडे भरपूर सीताफळाची बाग आहे, पेरूचे बाग आहे. आम्ही जाता जाता पेरू तोडायला गेलो, सायकल लावली पेरू तोडायला. आला ना पेरूचा माल, घेतली सायकल, गेला घेऊन. आम्ही बसलो इकडे, सायकल कुठे, सायकल कुठे, सायकल कुठे. नंतर मग त्या सायकलवाल्याला बोलले, तो दिसतो तिकडून आला, म्हणला पेरूला कोण कोण गेलं ते तोडायला. मी म्हणलं अहो मी नव्हते हो, मी नव्हते हो, मी नव्हते हो. दोघी तिघी जणी होते. अहो मी, ती म्हणली नाही नाही त्यांना, अहो आमची उद्या परीक्षा आहे, द्या की हो सायकल, उद्या परीक्षा आहे, द्या की हो सायकल. कशाचा काय तो देतोय सायकल, रडायची बारी आली. नंतर मग थोड्या वेळाने सायकल दिली सायकल दिली सायकल. मग परीक्षेला गेली. वा क्या बात आहे ताई, खरंच खूप छान वाटते. म्हणजे असं वाटतं ना तू एकदा बोलायला लागलीस ना की असं वाटतं तुझ्याकडे ऐकतच राहावं. खेडेगावातले कसं नाचायचं वगैरे नव्हते, बोली वगैरे कुणी बायका नाचत नसायच्या. आता सगळे नाचायला लागले. मी ज्यावेळेस गणपतीमध्ये नाचायला लागले, 10वीला होते, आपले स्कर्ट असायचे पहिले आणि शाळेचा शर्ट असायचा. मग त्याच्यामध्ये नाचायला गेले पोरांच्यात. आई म्हणली, माझा बारका भाऊ गेला आईला सांगायला, आई चल बाई आपली पोरांच्यात नाचते. ही आमच्या अशी मोठे मोठे दगडे घेऊन मारायला माझी पाठीमागे. तेव्हापासून जी नाचणं सोडून दिलं, आईवर गेली, मी नाचायला लागली. काय करायचं तुझं हा, पण ती सगळी आवड आज पूर्ण झाली की नाही. हा अगदी मनापासून छान तू एन्जॉय करतेस हे कळतंय आणि दिसतंय आम्हाला. ते क्या बात आहे ताई, पण खूप छान खूप छान, खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ताई तुझं नाव सांग बरं. कोमल विकास भोईटे. आणि माहेर कुठलं? सातारा. काय सांगशील माहेर बद्दल? माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं आधी? आई. आई येते. हा, वडील नाहीयेत. मी लहान असताना वारले, 10 वर्षाची असताना. अच्छा. हा, आम्ही तिघीच असायचो, मी, माझी लहान बहीण आणि आई, आम्ही तिघीच असायचो. काय सांगशील आईबद्दल? लहान असताना ज्यावेळेस मुलांना एक वडिलांचं छत्र हवं असतं, ते लवकर गेलं. ती परिस्थिती अशी होती की आम्ही कधी ते फेस केलं नव्हतं, कधी पाहिलं पण नव्हतं. आणि ते अचानक फेस करावं लागलं म्हणजे आई फार डिप्रेशनमध्ये गेली. आणि हे काय वय होतं तेव्हा? 10 वर्षाची होती. 10 वर्षाची. हा, सगळं होतं जवळ, सगळं होतं, फक्त जो मेन आधार असतो तो नव्हता. त्यावेळेस मग तो आधार मला व्हावा लागला. म्हणजे 3 वर्ष आई आमची एका जागेवरच होती, जास्त इकडे तिकडे जाणे नाही, काहीच नाही. मग त्यावेळेस सगळं मीच करत होती घरातलं. एक 5 वर्षापूर्वी असा प्रसंग घडला. मुलगा झाला कोरोनात, मेन कोरोना. सुट्टी लागली म्हणून आम्ही गावी गेलो आणि लॉकडाऊन पडलं. दुसऱ्याच दिवशी इकडे येता येईना. मुलगा झाला, आनंद झाला, पण तो आनंद व्यक्त करता आला नाही आम्हाला. 4-5 महिन्यांनी इकडे आले. इथे आल्यानंतर मग त्याचे सगळे एक एक प्रॉब्लेम निघत गेले. सिंड्रोमिक आहे माझा मुलगा, जेनेटिक आहे, नुनान सिंड्रोम आहे, खूप सिव्हिअर सिंड्रोम आहे. आम्ही इतके प्रयत्न केले पण त्याच्यावरती उपचार नाही आहेत. म्हणून मी मगाशी म्हटलं, माझं बिग सपोर्ट सिस्टम माझी जाऊ. तिने द्यायला पाहिजे तेवढी खूप साथ दिली आणि अजूनही देते. जी आपली आई आणि बहीण करते ती करते. आमच्या सोसायटीमध्ये मी जावा बघितलेत, प्रत्येक जण सांगत असतं असं तसं. मला सांगायला काहीच नसतं माझ्या जाऊ बहीणबद्दल, काहीच नसतं. मुलाचं ऍडमिशन झालं हॉस्पिटलमध्ये. 8 महिन्यापासून त्याला सारखं वारंवार हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. सारखं रोज आमची थेरपी चालू असते. पण ती जसं म्हणतात ना,
हे तू केलं पाहिजेस, ते तू केलं पाहिजेस. पण आतापर्यंत तिच्या लग्नाला 10 वर्ष झाले, पण आतापर्यंत कधीच नाही ती बोलली. म्हणतात ना, खंबीर आधार असतो नवऱ्याचा, नवऱ्याच्या मागे ती जाईल. सगळेजण सांगतात माझी आई अशी, माझे मिस्टर असे. म्हणजे सांगण्यासारखं असतं की कोणाबद्दल सांगायचं, आईबद्दल, मिस्टरांबद्दल, बहिणीबद्दल. भाऊ तर नाही. मी सांगते, माझी बेस्ट फ्रेंड, बेस्ट सिस्टर, बेस्ट आधार, बिग सपोर्ट सिस्टम माझी जाऊ आहे. आयुष्यात हा आधार मिळणं खूप महत्वाचं असतं बायकांना, तर घर एकत्र राहतं. आणि आज एक मोठेपणा म्हणून नाही सांगत आहे, पण जिथेही आम्ही जाऊ ना, सगळेजण विचारतात तुझी बहीण आहे का ती. जिथेही जाऊ तिथे कोणीच म्हणत नाही. आणि आम्ही कुठेही गेलो ना, दोघीच असतो. मी माझ्या मिस्टरांना घेऊन कधी जात नाही, ती तिच्या मिस्टरांना घेऊन कधी जात नाही. आम्ही आमच्या मुलांनाही घेऊन जात नाही. आम्हाला वाटलं आम्ही दोघी निघालो. वा ताई, मी खरं तर तुमच्या जाऊबाईंचे मी आभार मानीन किंवा त्यांचं खरं तर कौतुक आहे. आणि जसं तू म्हणालीस की प्रत्येक सासरी अशी एक व्यक्ती असायला पाहिजे माहेरसारखी, की जिच्यासमोर आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी आपण बोलू शकतो. ताई, तुझं खरंच खूप खूप कौतुक आहे. एकत्र कुटुंबासाठी मेन आधार असतो. 2 व्यक्तींनी घरात, 2 ज्या लेडीज असतात ना, त्यांनी घर सांभाळायचं असतं. जेंट्स ही त्यांची कामं करत असतात, पण ज्या घरातल्या 2 जणी असतात ना, त्यांनी एकत्र कुटुंब ठेवायचं असतं. ते आज आम्ही दोघी करतो. वा, खूप छान. आणि ह्याला कोणाची दृष्ट लागू नये एवढीच मला वाटतं. मी आता ॲक्च्युली खरं तर मी हेच बोलणार होतो आता. आणि खरंच माझी स्वामींचरणी, ईश्वरचरणी प्रार्थना आहे की तुमच्या ह्या नात्याला खरंच कोणाची नजर लागू नये. असेच छान सख्या बहिणीसारखे आयुष्यभर राहा. आणि असे सगळेजण राहिले तर प्रत्येक ताईचा संसार हा सुखाचा होईल. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या खेळाकडे. समोर एक फुगा ठेवला जाणार आहे. तो फुगा तुम्हाला फोडायचा आहे. म्हणजे संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला इथे जागेवरती नृत्य करायचं आणि गोल 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 फिरायचे. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा. पण इतकं सोपं नाहीये. तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. म्युझिक प्लीज. कोणी स्पर्श करायचं नाही. कोणी स्पर्श. आणि आपल्या ह्या शेवटच्या खेळाची अर्थातच विजेती झालेली आहे ही ताई. आणि उपविजेती ताई ठरलेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून तुला ही भेट वस्तू मिळते. चहा घेत, मग दूध पी किंवा कॉफी पी. हा, आणि ह्या कपातूनच चहा आणि कॉफी भाऊजींना द्यायची आहे. आणि एका कपात आम्ही 2 जण कसं काय पिणार? असंच का? आता एका कपातून कसं प्यायचं ते मी कसं सांगू? का? आणि अर्थातच आजच्या खेळाची विजेती आणि या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई, हुकुमाची राणी झालेली असतो? छान वाटतंय.
आनंद अश्रू आहेत. विचार नव्हता केला की असं म्हणजे इथपर्यंत येईल. माझी जाऊ आली बरोबर. आम्ही फक्त एक एन्जॉयमेंट म्हणून आलो होतो आणि आज हुकमाची राणी होऊन घरी चालली असती. ताई अगदी तुझं खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो, हो, हो. मंडळी बघते ना तुम्ही, या प्रत्येक ताईंच्या चेहऱ्यावरती तितकाच आनंद आहे आणि तितकंच हे गोड हास्य प्रत्येकीच्या चेहऱ्यावरती आहे. मंडळी कसं असतं ना, आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगण्यासाठी एक हक्काची व्यक्ती लागत असते, हवी असते. आणि प्रत्येक स्त्री नेमकी तीच हक्काची व्यक्ती सोडून ती सासरी आलेली असते, का नवीन घरामध्ये येत असते आणि तिथे ती शोधत असते आपली हक्काची व्यक्ती, की तिच्यासमोर आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी ती सांगू शकते. चला तर मग आपण सगळ्यांनी मिळून ती हक्काची व्यक्ती होण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा आजच्या भागापुरता मी इथेच थांबतो. भेटूया उद्याच्या भागात अशी धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत. तोपर्यंत ताई हसत राहा, खेळत राहा, मस्त धमाल कर, एन्जॉय कर, पण स्वतःची काळजी घे.